स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या युट्यूब चॅनल वरती। फॉरेन्सिक डिपार्टमेंट याच्यामध्ये ही भरती होत आहे। न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा महाराष्ट्र शासन सरळ सेवा गट क ची ही जाहिरात आलेली आहे। 2024 ची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गट क या स्वर्गातील पदांची सरळ सेवा भरती। या ठिकाणी पहा विविध जिल्ह्यांतर्गत फॉरेन्सिक लॅब असतात त्या ठिकाणी भरती प्रक्रिया निघलेली आहे। या ठिकाणी पहा मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, सोलापूर रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीचे अर्ज मागवण्यात येत आहे। याचा पूर्ण परमनंट तुम्हाला जॉब मिळतोय। 10वी 12वी बेसिक वर याची ऑनलाईन ची शेवटची तारीख ही 27 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही काय करू शकता या ठिकाणी फॉर्म भरू शकता ऑनलाईन पद्धतीने। याची परीक्षा ही TCS मार्फत घेण्यात येणार आहे ऑनलाईन पद्धतीने। हे सर्व तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरवायचा आहे। या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे। या ठिकाणी फीस समजून घ्या 1000 रुपये ही खुल्या प्रवर्गाला आणि राखीव प्रवर्गाला ही 900 रुपये राहणार आहे। म्हणजे ही 1000 रुपये ही खुल्या प्रवर्गाला आणि 900 रुपये ही राखीव प्रवर्गाला फीस असणार आहे। कोणते कोणते पद आहे आणि त्याला शैक्षणिक पात्रता काय आहे ते पाहू। आता आपण सगळे पद आपण स्टेप बाय स्टेप पाहू। पहिलं पद पहा या ठिकाणी वैज्ञानिक सहाय्यक गट क च या ठिकाणी काय 54 पद आहे। त्याच्यासाठी तुम्हाला वैज्ञानिक शाखेत म्हणजे रसायनशास्त्रामध्ये तुमची पदवी पाहिजे तरी अप्लाय करू शकता आणि न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह याची पदवी असली तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। दुसरं पद पाहू आता या ठिकाणी दुसरं पद पहा वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे। याच्यामध्ये असतं संगणक गुन्हे दोन्ही व दोन्ही मापित विश्लेषण। याच्यामध्ये 15 जागा आहे। त्या 15 जागांसाठी वैज्ञानिक शाखेत भौतिकशास्त्रीय किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती तंत्रज्ञान या विषयासाठी पदवी असली तरी अप्लाय करू शकता किंवा अभियांत्रिक शाखेतील संगणक महत्वाचं पहा अभियांत्रिक शाखेतील संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान याची पदवी असली तरी तुम्ही अप्लाय करू शकता। म्हणजे काय पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिस अँड रिलेटेड लॉ हे पदवी असली तर तुम्ही अप्लाय करू शकता। चला दुसरं पद पाहू। तिसरं पद पाहू आता। तिसरं पद पहा या ठिकाणी वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क याच्यामध्ये 2 जागा आहे। त्या 2 जागांसाठी पहा मानसशास्त्र विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी पाहिजे। त्यानंतर पुढची पोस्ट पाहू आता आपण चौथी पोस्ट पहा या ठिकाणी वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क याच्यामध्ये 30 जागा आहे। त्याच्यासाठी विज्ञान शाखेतील 12वी पाहिजे 12वी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे अप्लाय करू शकता। म्हणजे काय सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट। पुढचं पद पहा वरिष्ठ लिपिक गट क साठी याच्यासाठी 5 जागा आहे आणि काय सांगितलं फक्त 12वी सांगितलं। याच्यामध्ये टायपिंगचा काही उल्लेख केलेला नाहीये। म्हणजे या ठिकाणी टायपिंग सर्टिफिकेटचा काही उल्लेख केलेला नाहीये। म्हणजे याच्यावरती तुम्ही 12वी परीक्षा उत्तीर्ण असला तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। पुढची पद पहा आता। पुढचं पद या ठिकाणी पहा 6वं पद कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट। याच्यामध्ये 18 जागा आहे। विज्ञान विषयासह माध्यमिक शाळांतर म्हणजे काय 10वी उत्तीर्ण पाहिजे। त्याच्यानंतर पुढचं पद पहा मॅनेजर कॅन्टीन म्हणजे काय व्यवस्थापक उपाहारगृह। याच्यामध्ये 1 जागा आहे। माध्यमिक शालांतर परीक्षा प्रमाणपत्र SSC पास पाहिजे आणि त्याला खानपान म्हणजे कॅटरिंग क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन घ्या डिप्लोमा घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। कशामध्ये कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून। याच्यामध्ये अभ्यासक्रम तुम्ही पाहू शकता मराठीसाठी व्याकरण दिलेलं आहे। त्याच्यानंतर इंग्रजी दिलेलं आहे स्पेलिंग व्याकरण सामान्य ज्ञान दिलेलं आहे। आणखी खाली आले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बौद्धिक चाचणी दिलेली आहे। विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र हे सगळं तुमची परीक्षा किती राहणार आहे 100 प्रश्न राहणार आहे आणि 200 तुम्हाला गुण राहणार आहे आणि त्याला 90 मिनिटं टायमिंग राहणार आहे। ही परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। याची PDF टेलिग्राम चॅनल वरती टाकलेली आहे। टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये आहे। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र।